नमस्कार. अशाच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण शेवग्याची शेंगाचे काळ्या वाटणातलं मसाला शेवगा कसा करायचा ते बघणार आहे. आपण शेवग्याची डाळ घालून आमटी नेहमीच करतो किंवा सुकी भाजी पण करतो, पण काळ्या वाटणातली शेवग्याची भाजी कशी करायची त्याचा व्हिडिओ बघणार आहे. हे 4 शेंगा घेतलेल्या आहेत, चिरून घेऊया आपण. ह्या मसाला करायसाठी आपण हे 2 कांदे भाजून घ्यायचे, 2 कांदे, 2 टॅमॅटो, खोबऱ्याची 1 वाटी भाजून घ्यायचे आणि लसणाचे 2 गड्डे घेतले. हे जवारी लसूण असल्यामुळं छोटे दिसत आहे. आणि 4 मिरच्या हे आपण भाजून घ्यायचं आहे. आणि शेंगा चिरून आपण त्या मीठ घालून शिजवून घ्यायचे. शेंगा चिरून स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत, पाणी घातले. आता मीठ घालून शिजवून घेऊया. थोडंसं मीठ घालायचं, पाणी काय फेकायचं नाही, आपल्याला ग्रेव्हीमध्ये वापरायचं आहे. तर शिजवून घेते. आणि इकडं कांदा आणि टोमॅटो भाजते, त्याच्यानंतर खोबरा आणि मिरच्या भाजणार आहे. कांदा टोमॅटो भाजलेला आहे. आता हे थंड करायला काढून घेऊया ताटामध्ये. थंड करून घ्यायचं. परत आपण हे खोबरं भाजून घ्यायचं आता, आणि मिरच्या आणि लसूण. खोबरं आता काढून घेऊया. गॅस बंद करते मी. खोबरं, लसूण आणि मिरची काढून घेऊया. आणि थंड करून आपण याला वाटण करून घ्यायचं आहे. हे थोडा वेळ थंड करून घेऊया. हे सगळं थंड झालेलं आहे. खोबरं, कांदा, लसूण, टोमॅटो हे आता मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. हे जर टर्पल काढून घ्यायचं, टोमॅटोचं, कांद्याचं वगैरे टर्पल काढून मिक्सरला बारीक एकदम ग्रेव्ही करून घेऊया. कांदा घातलेला आहे चिरून, तर टोमॅटो घालूया चिरून ह्याच्यात. हे आता लसूण, कांदा, खोबरं आणि मिरची, टोमॅटो हे एकदम बारीक करून घेते मी. थोडं थोडं पाणी घालून बारीक करून घ्यायचं आहे. शेंगा शिजल्यात, ह्या एकदम मऊ शिजल्यात. आणि ह्या वाटण पण आपलं तयार झालेलं आहे करून. आता फोडणी घालून घेऊया. 2 चमचे तेल घातलेलं आहे. मोहरी घालूया. तेल तापले, जिरे घालायचे, हिंग घालायचा, वाटण घालायचं आता हे सगळं. आणि चांगलं भाजून घ्यायचं आहे वाटण आपल्याला. मसाला भाजायला लागलाय बघा, तेल सुटायला लागले. हळद घालायची राहिली, हळद घालूया. आणि आता तिखट घालायचं. आपण त्यात मिरच्या घातलेल्या आहेत, त्या बेतानं तिखट चवीनुसार तुमच्या आवडीनुसार घाला. मी 1 चमचाभर घालणार आहे. कांदा लसूण घरचाच मसाला आहे हा. चांगलं भाजून घेऊया याच्यात. मीठ पण आपण शेंगा शिजवताना घातलेलं आहे, त्यामुळे मीठ पण थोडंसं घालायचं. मसाला आपला भाजलेला आहे. आता हे शेंगा शिजवलेलं पाण्यासकट घालायचं याच्यात आणि 5 मिनटं शिजून घ्यायचं आहे. आणि मिक्सरचं भांडं मी धुवून घेतलेलं आहे, ते पण घालायचं. आणि थोडंसं आता मीठ घालूया चवीनुसार.
शेंगा शिजवताना घातलेला आहे, त्यामुळे थोडंच घालते मी. एक 5 मिनटं शिजवून घेऊया. ही आपली काळ्या वाटाण्यातली शेवगा मसाला भाजी तयार झालेली आहे. वास तर खमंग सुटला आहे. हे बघा, नेहमीच डाळीची आमटी किंवा असं खाण्यापेक्षा हे छान वाटते आणि छानच लागते. आपण कशा तर काढून घेऊया. कोथिंबीर जरा घालू याच्यावर. तुम्हाला जर ही सुकी पाहिजे असेल तर पाणी कमी घालायचं. पाणी कमी घालून सुकी पण होते, पण ही रस्सा भाजी पण छान लागते. या अशा पद्धतीने तुम्ही काळ्या वाटणातलं शेवगा मसाला भाजी करून बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नवीन कोण असतील बघणारे तर त्यांनी पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. परत भेटूया असाच एखाद्या छानशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत धन्यवाद.